नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। भाजपच्या सुजाता पाटील यांची नवी मुंबई महापौरपदी तर दशरथ भगत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे। महापालिकेतील स्पष्ट बहुमत आणि संघटनात्मक शिस्तीच्या जोरावर भाजपने ही निवडणूक सहज जिंकत शहराच्या नेतृत्वावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे। विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकाभिमुख निर्णय प्रक्रियेसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टी ही निवड शहराच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे। सुजाता पाटील आणि दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत पायाभूत सुविधा आणि नागरी सेवा, स्वच्छता, वाहतूक आणि स्मार्ट सिटी उपक्रमांना गती मिळेल असा विश्वास भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी व्यक्त केला आहे। नवी मुंबई महानगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता अधिक मजबूत झाल्याने विकासाभिमुख निर्णयांना वेग मिळणार आहे। यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते, ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, नगरसेवक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे गटनेते सागर नाईक यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या। यावेळी महापौर सुजाता पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली पुढील दिशा स्पष्ट केली। आज ह्या पवित्र सभागृहात आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, देशाचे राष्ट्रमंत्री नितीनजी निबिनजी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आदरणीय संदीपजी नाईक साहेब, संजीवजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या विश्वासाला साथ देत आणि त्यांनी दिलेल्या संधीला आज मी स्वीकारलेला आहे आणि ह्या पवित्र अशा महापौर पदाचा मी पदभार सांभाळलेला आहे। मी माझ्या भाषणात मगाशी परिपूर्ण असा नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या ज्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत त्यांच्याविषयी सांगितलं। आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई हे समीकरण अबाधित आहे। त्यांनी जी पावलं नवी मुंबईसाठी आतापर्यंत उचललेली आहेत ती नेहमीच योग्य आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने जे काही विजन त्यांनी नवी मुंबईसाठी पाहिलेलं आहे त्या मार्गदर्शनाखाली मला या महापौर पदाचा पदभार सांभाळताना कार्य करायचं आहे। मी एक सुशिक्षित M.Com शिकलेली महिला आहे, गृहिणी म्हणून, एक नगरसेविका म्हणून माझा प्रवास खूप सक्सेसफुल झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मी आता सक्षम समजते की मी हा महापौर पदाचा पदभारही सांभाळू शकतो। प्राथमिकता महिलांची सुरक्षितता, स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, अशा बऱ्याच प्राथमिक स्वरूपातल्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने परिपूर्ण करण्याचा माझा आणि समवेत उपमहापौर साहेबांचा नवी मुंबईसाठी ध्येय असणार आहे। प्रशासन सामान्य नागरिकांच्या सूचना ऐकून पारदर्शक, संवेदनशील आणि गतिमान होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। प्रथम ह्या ठिकाणी आज उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारत असताना आनंद नक्की आहे, पण अधिक आनंद ह्या गोष्टीचा आहे की सन्माननीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हे उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारताना आणि पुढे काम करताना अधिक आनंद आहे। कारण नाईक साहेब हे संघर्षातून आणि चळवळीचे नेतृत्व आहेत। नाईक साहेब हे संघर्ष आणि चळवळीचे नेतृत्व आहेत आणि आम्ही देखील त्या ठिकाणी अनेक वर्षापासून एक चळवळी नेतृत्व आणि एक संघर्ष नेतृत्व म्हणून नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करण्यात जेवढा आनंद मिळेल आणि ह्या जो काही नवी मुंबईचे जे काही सर्वांगीण विकास, मग शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तो नाईक साहेब नेतृत्वामध्ये अधिक बल मिळेल, अधिक प्रेरणा मिळेल आणि ज्या काही लोकांच्या विविध समस्या आहेत त्या समस्यांना समाधान देण्याचं त्या ठिकाणी नक्की यश आहे। शिवसेना देखील चांगल्या संख्याबळाने निवडून आलेली आहे, मात्र आज त्यांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेऊन एक हात पुढे केलेला आहे, तर त्यांच्यासाठी विरोधकांसाठी कशी भावना असणार आहे सभागृहात? वास्तविक सभागृह सर्वांचा आहे। सभागृहामध्ये जरी लेफ्ट आणि राईट जरी असले, परंतु ज्या वेळेला नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या जनकल्याणाच्या लाभासाठी ज्या वेळेला सम विचार असेल त्यावेळेला तो सभागृह सम असेल, पण आम्ही ज्या वेळेला नागरिकांच्या
जनकल्याण लाभासाठी आणि या शहराच्या विकासासाठी ज्या वेळेला त्या वेळेला मुद्दे घेऊन येतो, त्या मुद्दे त्या ठिकाणी घेऊन असताना त्या मुद्द्यांना जर चांगल्या गोष्टीचा विरोध असेल, चांगल्या गोष्टी त्यांचा नकार असेल किंवा त्या ठिकाणी त्यांचा अडथळा असेल तर त्या ठिकाणी शेवटी त्यांचा विषय. पण ज्या वेळेला हे ठराव हे जे येतात नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यावेळेला आमचा विश्वास आहे जसं आज जे सोबत आले तसं परत सोबत येते आणि त्याचं स्वागत आहे. आणि आम्ही त्यांचा आभार मानतो की त्यांनी आज या ठिकाणी बिनविरोधसाठी म्हणजे केंद्रात सोबत आहोत, राज्यात सोबत आहोत. आता त्याचा धागा पकडून या ठिकाणी आम्ही सोबत राहू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पक्षप्रमुख म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे. शेवटी आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे असं नाईक साहेबांचा त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सांगणं आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला त्याची प्रेरणा दिलेली आहे की सर्वांना सोबत घेऊन जा. आपल्यासमोर प्रतिस्पर्धी कोण नाही, आपल्यासोबत प्रतिस्पर्धी असते तो जो जनकार्य हा प्रतिस्पर्धी आहे, त्याला व्यक्ती प्रतिस्पर्धी नसेल.